अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे। या सोहळ्याच्या पूर्वी अयोध्येतील अयोध्याधाम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे। 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडेल आणि यासाठी आता अयोध्या नगरी सजू लागली आहे। अयोध्याधाम स्थानकाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे, तर फुलांनी संपूर्ण अयोध्याधाम स्थानकाचा परिसर सजू लागलाय। रस्ते अक्षरशः धुतले जात आहेत। या दृश्यांमधून आपल्याला कल्पना येते आहे 30 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी कशा प्रकारे तयारी केली जाते आहे। रस्ते स्वच्छ केले जात आहेत, वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करून रस्त्यांची पूर्ण साफसफाई केली जाते आहे आणि जागोजागी हार आणि फुलं त्याचबरोबर रोषणाई उभी राहिलेली आपल्याला बघायला मिळते आहे। वेगवेगळ्या रंगांमध्ये अयोध्या नगरी सध्या सजून गेली आहे। रेल्वे स्टेशन, फुलांची सजावट आणि रस्त्यांची साफसफाई अशी तिन्ही दृश्य सध्या पुढारी होती। तर श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढण्यामध्ये पुणेकर गुरुजींचा सहभाग आहे। यामुळे पुण्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। मुहूर्त काढताना तारीख, वेळ, नक्षत्र आदी बाबींचा विचार करण्यात आला अशी माहिती पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमारे। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि हा जो मुहूर्त शोधलाय तो पुण्यातील पुणेकर असलेले देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी शोधलेला आहे। किती आनंद वाटतो, कारण अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे। इतकी महत्त्वाची संधी, सेवेची संधी तुम्हाला लाभलेली आहे। अतिशय आनंदाची गोष्ट अशी वाटते की एक पुणेकर म्हणून तर आनंदाची गोष्ट वाटतेच, पण आपल्याकडून एक फूल ना फुलाची पाकळी, एक सेवा जी आहे ती प्रभू रामचंद्रांच्या चरणी एक मुहूर्त स्वरूपामध्ये रुजू झाली, याचा एक आनंद निश्चित आहे। प्राणप्रतिष्ठेचा विधी हा खूप मोठा असतो। त्याच्यामध्ये धान्याधिवास, जलाधिवास असे अनेक प्रकारचे कर्मकांड त्याच्यामध्ये आलेले आहेत। त्यामध्ये मागचे 2 ते 3 दिवसापासून हे विधी तिथे चालू होणार आहेत आणि त्या दिवशीसुद्धा 22 जानेवारीला सकाळपासूनच तिथे यज्ञयाग असतील, पूजापाठ असतील, सकाळपासूनच चालू राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समिती।